राम राम नमस्कार। बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तमाम शेतकरी मायबाप जनतेचे पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, खास करून देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नाशिक जिल्ह्यातून पुन्हा एकदा ताजी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। तर ती बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयकच्या दररोजच्या माहितीसाठी आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, तुम्हाला ताजे कांद्याचे मार्केट सुद्धा बघायला मिळेल। मित्रांनो, हमाली, तोलाई, वाराई, कपाती विना कांदा लिलाव सुरू। हमाल व्यापाऱ्यातील वादावरून काही ठिकाणी पुन्हा बंद, याचा परिणाम काय होतोय बघू आपण। मित्रांनो, नाशिक लेवीच्या मुद्द्यावरून मार्च अखेरपासून 25 दिवस बाजार समित्यामधील ठप्प झालेले कांदा लिलाव अखेर सोमवार तारीख 22 पासून पुन्हा पूर्ववत सुरू झाले। मात्र कपातीच्या मुद्द्यावर पुन्हा काही ठिकाणी गोंधळ झाला असून पिंपळगाव, बसवंत, देवळा व मालेगाव या ठिकाणी लिलाव पुन्हा बंद झाल्याची माहिती संबंधित बाजार समित्याच्या सचिवांनी दिली। यंदा कांदा उत्पादकांना उत्पादनाच्या अंगाने फटका बसला आहे, तर काढणी पश्चात कांदा विक्रीसाठी ढगाळ वातावरण व जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीशिवाय पर्याय नाही। मात्र लेवीच्या मुद्द्यावर हमाल व्यापाऱ्यात परस्पर विरोध असल्याने शेतकऱ्यांची कांदा विक्री वाचून कोंडी झाली। अशातच लग्न, सराई, कौटुंबिक गरजा यामुळे शेतकऱ्यांना कांदा विक्रीशिवाय पर्याय नव्हता। त्यामुळे पर्यायव्यवस्था म्हणून शेतकरी संघटनांची खाजगी कांदा खरेदी केंद्र सुरू झाले, मात्र त्यास अपेक्षित प्रतिसाद नव्हता। खरेदीत विकेंद्रीकरण झाल्याने अपेक्षित स्पर्धा दिसून आली नाही। असे असताना नामपूर, सटाणा, देवळा, मालेगाव, सिन्नर, येवला, पिंपळगाव, बसवंत बाजार समितीत विक्रमी आवक झाली असताना आपल्याला बघायला मिळत आहे। मित्रांनो, खास करून दरम्यान बाजार समितीचे कामकाज सुरू झाल्यानंतर माथाडी मंडळाने हमाल व्यापाऱ्यांना कामकाजात सहभागी होण्याबाबत सूचित केले। त्यानुसार ते बाजार समितीमध्ये खळ्यावर दाखल झाले। मात्र कामकाजात हमाल व्यापारी नको, याशिवाय आम्ही कुठली कपात करणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतल्याने पिंपळगाव, बसवंत, देवळा व मालेगावात कांद्याचे लिलाव पुन्हा बंद पडल्याचे चित्र आपल्या सगळ्यांना बघायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, आता वळूया आपण ताजे वेगवेगळ्या ठिकाणी काय कांद्याला मार्केट मिळताना दिसत आहे बघू आपण एक थोडक्यात। मित्रांनो, नामपूर या ठिकाणी जवळपास 1300 रुपये सरासरी दर आहे। कमाल दर या ठिकाणी 1605 आहे। विंचूर, लासलगाव 1500 पर्यंत, सटाणा 1650 पर्यंत, पिंपळगाव, बसवंत 1831 पर्यंत, येवला 1470 पर्यंत, देवळा 1800 पर्यंत, नाशिक 1500 पर्यंत, चांदवड 1684 पर्यंत, लासलगाव 1501 पर्यंत, सिन्नर 1350 पर्यंत, आंदरसूल, येवला या ठिकाणी 1400 पर्यंतचे कांद्याचे भाव मिळताना दिसत आहे आणि प्रत्येक ठिकाणी आवक सुद्धा बऱ्यापैकी येताना दिसत आहे। नामपूर येथे सर्वात जास्त आवक 20,850 क्विंटल आहे, तर विंचूर, लासलगाव येथे 19,026 क्विंटल, तर सटाणा येथे 13,610 क्विंटल, तर पिंपळगाव, बसवंत येथे 13,000 क्विंटलची आवक आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद।